गुड मॉर्निंग, वेलकम टू अवर व्हिडिओ, वेलकम टू अवर व्लॉग. तर आज आहे सॅटर्डे आणि आज आम्हाला वॉकिंग करायचे 7 किलोमीटर नॉनस्टॉप. फास्ट वॉकिंग, स्लो नाही, फास्ट वॉकिंग. तर आम्ही सरांसोबत होते आणि बाकीची पब्लिक पुढे. आणि हे बघा, मी ना पाण्याच्या बाजूने चालतो आहे. एक नाला आहे आणि हे बघा भाई, ह्यातनं लिटरली असं धुकं निर्माण होतं आहे. मी ऐकलं होतं पाण्यातनं धुकं निर्माण होतं उन्हाळ्यात आणि त्याचं ढग बनतात आणि मग पाऊस पडतो. पण हे थंडीत पण होतं हे मला माहितीच नव्हतं. पूर्ण असं हे दिसतं बघा, धुकं. आता कॅमेरा तेवढं दिसत नाही प्रॉपर. लिटरली सांगतो, आज थंडी पण लय भयंकर आहे. कमीत कमी 3 किलोमीटर चाललो आहे पण अजून पण बॉडी गरम नाही झाली आहे, काहीच नाही. आणि हात खिशाच्या बाहेर असल्यामुळे ते तर अजून गारटत आहेत. आणि वरनं मला झाली सर्दी. काल रात्री 2 वाजता मी उठून एकदम विचित्र, मला सुधच नव्हती काय करायचं आहे काय नाही, एवढी भयंकर सर्दी झाली आहे. ताप भरला, सर्दी झाली आहे. तरी सर म्हणले तू चल वॉकिंग कर माझ्यासोबत, म्हणून मला सरांनी बाहेर घेऊन आले. नाहीतर मी आज उठणार नव्हतो, अशी माझी बेकार अवस्था झाली. मी काल रात्री 9लाच झोपून गेलो होतो, एवढी भयंकर अवस्था झाली माझी. पण अकॅडमीत असल्यावर कसं काही कारणं दिली ना तरी नॉट एक्सक्यूज. हे बघा धुकं बघा, इथं प्रॉपर दिसतात कारण की इकडे पाण्याचा एरिया सरफेस जरा जास्त आहे म्हणून त्यामुळे जास्त दिसत आहे. हा ब्रिज बघा, ब्रिजच्या खालनं बघा कसं दिसतंय, ते पाणीच पाणी, त्याच्यावर धुकं मस्त. ॲक्च्युली हे नाला नाही आहे, कॅनल टाईप आहे, पण पाणी घाण झालं आहे ते. दुखी यात गरम आहे सर. आमच्या इथं गरम येतं त्याच्यापेक्षा गरम आहे. गाईस तुम्ही ना समोरचा व्ह्यू बघा कसला भारी दिसतंय ते. आता मी चालतोय म्हणून फोन जरा हलतोय, वर खाली होतोय, पण रिअल लाईफमध्ये तर एवढं भारी दिसतंय ना ते, जेणे की असं म्हणजे स्वर्गाचा रस्ताच दिसतोय, एवढा भारी दिसतोय. आणि सातारा एक नंबर आहे, फिरायला एक नंबर आहे. भले मी कुठे गेलो नाही अजून फिरायला, पण साताऱ्यात ना फिरण्यासारखं लय काही आहे. तुम्हाला निसर्ग जर का पाहिजे असेल ना तर तुम्ही साताऱ्यात या, ट्रॅव्हलिंगला कशासाठी पण एक नंबर आहे. आता अकॅडमी जवळ आली आहे, फटाफट जाऊ चला. एक तर थंडी अजून कमी नाही आली, म्हणजे अजून तशीच तर गार, एकदम गार लागते, एकदम अशी थंडी, कडकडीत थंडी चालू आहे अजून पण. तर चला. तर गाईस मी ना बाहेरनं आलो आणि थोडासा वॉर्मअप केला, म्हणजे इथं वर्कआउट केला आणि रूममध्ये जाऊन झोपून गेलो कारण की मला बरं नव्हतं वाटत, लय बेकार वाटत होतं. मग आता वाजलेत 2 नाही, आता वाजलेत 1 आणि मी आता चाललो डॉक्टरकडे. मला बरं नाही आहे, सकाळपासून माझी पूर्ण अशक्तपणा, बॉडी विकनेस, ताप भरला अंगात. तर इथं डॉक्टरकडे जाऊन परत अकॅडमीवर जाऊयात चला. ती बघा काल जी गाडी बघितली ना भाई, ती कन्व्हर्टेबल आहे, त्यांनी ओपन करून ठेवली गाडी. तिथंच समोरच दवाखाना आहे त्या साईडला. फायनली दवाखान्यातून जाऊन आलेलो आहे. हे बघा पावती वगैरे आणि गोळ्या दिल्यात तिन्ही, 2-3. एक जेवण आधी खायला, बाकीचे 2 जेवणानंतर. मला एवढं बरं नव्हतं वाटत ना. मला बाळाने उठवलं नाश्ता करायला, का कोणीतरी उठवलं मला ही माहीत नाही, कोणी उठवलं. नाश्ता करायला उठवलं, मला सूजत नाही. मी नाश्तासुद्धा नाही केला, मी असंच हे करून झोपलेलो. रात्री बी मी कमीच जेवलो, रात्री पण भूक नव्हती लागत, रात्री बी कमी जेवलो. सकाळी बी आता फक्त
नाश्ता करायच्या टायमाला मला लयच विचित्र व्हायला लागलं. मी विचार केला तर दूध प्यावं, पण दूध पण प्यायची क्षमता नव्हती म्हणून मी गेलोच नाही नाश्ता करायला. मग त्याच्यानंतर आता डायरेक्ट आलो आहे दवाखान्यात. आता जाऊन रूममध्ये जाऊन झोपून जाईन थोड्या वेळ आणि परत संध्याकाळी बघू. जर का हे असलं ठीक झालो तर मी जाईन ग्राउंडवर, नाही तर मग रूममध्ये तुम्ही झोपून राहीन. चला मग आता जाऊयात. हे बा अकॅडमीच्या जवळच आमचं दवाखाना आहे, जेणे काय असं म्हणजे हे पण लागत नाही, बोलायला पण येत नाही मला तर. चला बघा ना, असा तर एरिया एवढा शांत वाटतो ना. आम्ही इथं वर्कआउट करतो तेव्हा इथं नुसता धुरळा आवाज. संध्याकाळची त्या पोरांची ड्रिल असते सिक्युरिटीवाल्यांची, आणि आमचं तर रगडाच असतो संध्याकाळी. म्हणजे इकडं तिकडं. सकाळी कसं आम्हाला बाहेर नेता येतं, पण संध्याकाळी कुठं नेत नाहीत बाहेर. संध्याकाळी आतमध्ये जे आहे ते रनिंग वगैरे सगळं प्रॉपर. आणि लय लोकांना असं वाटतं की मी व्लॉगच्या चक्करमध्ये रनिंग वगैरे करत नाही, तर असं नाही आहे. मी पण रनिंग वगैरे करतो. आणि मला काय सरांनी हे नाही दिलं आहे की बाबा तू व्लॉग काढत बस, रनिंग नको करू. मला पण फटके पडतात, असं आहे. तर गैरसमज घेऊन बसू नका की मी फक्त व्लॉगच बनवत आहे. इकडे रनिंग सगळं प्रॉपर चालू आहे. आता आलो आहे ऑफिसमध्ये, दाखवूया हे आणि मग जाऊन झोपून जाऊया. चला तर गाईज फायनली फ्रेश झालेलो आहे. म्हणजे काय होतं ना, मी रोज सकाळी रनिंग करायच्या आधी ब्रश वगैरे करून मोकळा होतो, पण आज माझी इच्छाच नव्हती काय करायची. म्हणून मी सकाळी उठलो, तसंच ग्राउंडवर गेलो. मग मी सरांना बोललो की सर मला बरं नाही वाटत आहे. तर मला वाटलं सर सोडतील, पण ते जाधव सर होते, ते काय म्हणजे जरा सोडत नाही तसं. तर मग ते म्हणले की चल तू आपण वॉकिंग करू माझ्यासोबत. मग त्यांच्यासोबत गेलो, वॉकिंग वगैरे केली आरामात. अकॅडमीत आलो, थोडासा वर्कआउट केला, स्ट्रेचिंग केला. तर आत्ता जाऊन मी ब्रश केला आहे. तर चला जाऊया रूममध्ये. हॅलो 60 रुपये पळवले ना, 6 पळवले. वरच्या मला जावा तिकडे तुम्ही आलाय का बस रनिंग झालं चेक करते. हा आणि मेन असते ना थोडीफार ती आपापल्या खिशात जेवता काय करायचं, वाढून पुढे गेला खिशात लाडू ठेवायचा. परिस्थिती म्हणजे परिस्थिती पण विषय नाही, लक्षात घ्या. जेवणाची एक मजा याची अशी ती लाडू दडवून ठेवायला, ह्याला त्याला मजा याची, लक्षात घ्या. आणि मुसलमानाची लग्न होतं मुसलमानाच्यात, आणि त्याच्यात असती बिर्याणी. तुकडा भेटणार नाही तुम्हाला मटणाचा, पण बिर्याणी आम्ही अशी खायचो ना, त्यात म्हणजे उठा आता तुम्ही. आणि पत्रावळ्या कशाच्या माहिती आहे का, वडाची पाण्याची पाणी असं ती असं ही करून चटणी कळकाच्या बारीक कांबे असे त्यानं ही करून पत्रावळी तयार केली. द्रोण ते अर्ध द्रोण तर सांडलेलंच असायचं. जीवनाची लाईफस्टाईल चांगली होती. भाजी हलवून वाढ बरं का, एकच भाजी अरे आज बरं का, एक चमचा फिरू द्या लक्षात. कारण आता भाजी नाही बनणार, चपात्या बनवू शकता, भाजी नाही बनणार. त्यामुळे पहिले एक पण काय खाऊशी वाटत नाही. त्या भाजीमध्ये थोडीशी जर एक 10 रुपयाची कोथिंबीर टाकली असते नाही. काय भाजी, छोले बटाटा. शिकडीगाडची आपली 32 झाली ना, 31 त्या सुटून आला 32 झाली ना, मोजण्यात मग म्हणलं 32 करणार थोडाच भात दे सर. 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 18. बस बस बस. 21, 22, 23. बर्गे सर बोलते, ते बर्गे सरांना बोलून नंतर मग तुझा गाडी वाडकी सकाळपर्यंत वाढशील का तू, एक एक पटकन मोकळा म्हटलं तुला मी खेळत बसलाय. त्याचं लक्ष पण नाही आहे धड प्रॉपर. ते डोळे तिकडे गेममध्ये आणि इकडे खाली ORS टाकत बसलाय. ते ORS संपलाय तरी तो ते टाकतच बसलाय. फ्री फायरचा लवर. हा
झालं. तर गाईज आपल्या या भावाचा आज भरतीय ग्राउंड आहे. भाई तुला बेस्ट ऑफ लक. गाईज सध्या वाजले 12 आणि आज मला बरं नव्हतं म्हणून मी काय जास्त शूट नाही केला आणि वर्कआउटला पण नव्हतो गेलो संध्याकाळी पण आणि सकाळी पण वॉकिंग केली. तर आजसाठी एवढंच. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. काय व्हिडिओमध्ये नव्हतंच आणि 2 दिवसांनी टेन्शन घेऊ नका. 2 दिवसांनी आपण चाललो आहे डोंबिवलीला आणि परत बाहेर महाराष्ट्राच्या बाहेर चाललो आहे. तर 3-4 दिवस 5 मस्त तुम्हाला ट्रॅव्हलिंगचे ब्लॉग येतील. ओके, तर आजसाठी एवढंच. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय.